सगळ्यांना आनंदाची बातमी आहे। पशुधन पर्यवेक्षक पदासाठी संभाजीनगर मनपामध्ये एकूण 9 पदं त्या ठिकाणी जाहिरात येणार आहे। तर तुम्ही आतापासून अभ्यासाच्या तयारीला लागायचंय। या ठिकाणी जे पद आहे एस8 गटाचं असून त्या ठिकाणी 25,500 ते 81,100 असं या ठिकाणी पेमेंट आहे। वयाची मर्यादा खुला गट 38 वर्ष, मागासवर्गीय असेल 43 वर्ष। याच्यासाठी तुम्हाला 10 वर्ग प्लस LSS चा तुमचा डिप्लोमा आवश्यक आहे। याच्या अभ्यासक्रमाचा पेपर पॅटर्न नुसार 100 प्रश्न 200 गुण। त्यापैकी 60 प्रश्न हे अतांत्रिक गटासाठी आणि 40 प्रश्न हे तांत्रिक गटासाठी असतात। 60 प्रश्नांमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमापन चाचणी तसंच सामान्य ज्ञान 15 प्रश्न म्हणजे 15 चौक 60 प्रश्न 120 गुण। तांत्रिकमध्ये 40 प्रश्न 80 गुण असतात। 2 तासाचा पेपर असतो, निगेटिव्ह सिस्टम नाही, सर्व प्रश्न सोडवायचे असतात। आणि लक्षात ठेवा या ठिकाणी जरी तुम्हाला पात्रता ही तुमचा डिप्लोमा असेल तरी सुद्धा मात्र प्रश्न जे आहेत ते BBSC लेवलचे या ठिकाणी येत असतात। मागच्या पहिल्या परीक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी लेवलचा अभ्यासक्रम तयार केला नव्हता, नोट्स तयार केल्या नव्हत्या। यावेळेस मात्र त्या प्रकारचे प्रश्न BBSC लेवलचे नोट्स आणि BBSC प्रश्नाच्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। ज्यांना या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल त्यांनी पटापट आपली ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता। तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतात। तुम्हाला वाटत असेल की मला बॅचची गरज नाही तर तो तुमचा प्रश्न आहे। मात्र निश्चित सांगतो की नेहमी संधी येत नसते। गेले 1-1.5 वर्षाले कोणतीही जाहिरात नाही। आता ही संधी आहे, जागा कमी आहेत, स्पर्धा भरपूर आहेत। त्यामुळे जास्तीत 2 मार्क जरी या ठिकाणी इतरांपेक्षा तुम्हाला जास्त मिळाले तर तुमचं सिलेक्शन आहे। त्यामुळे कुठलीही अशी संधी सोडू नका की ज्यामुळे तुमचं स्वतःचं नुकसान होईल। दुसऱ्याचं कोणाचं ऐकू नका। अभ्यासाला आतापासून लागा। जाहिरात जेव्हाही पडेल तेव्हा तर मी तुम्हाला सांगणारच आहे। मात्र आतापासून तयारी लागा। नोट्स, टेस्ट सिरीज त्या ठिकाणी वाचून काढा। सोल्युशन सहित सुद्धा तुम्हाला दिलेले आहे, टॉपिक वाईज दिलेले आहेत, ते पण डिग्री लेवलचे, जेणेकरून किती कठीण प्रश्न येऊ द्या, प्राण्यांची अॅनाटॉमी सुद्धा घेतलेली आहे। सगळं तुम्हाला अवेलेबल आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनल फॉलो करा आणि अभ्यासाला लागा। बेस्ट ऑफ लक। थँक्यू।